बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाच्या जीवनात सगळ्यात शक्तिशाली जर म्हणलं तर ते म्हणजे त्याचे शब्द असतात. कारण शब्दानेच माणसं जवळ येतात आणि शब्दानेच माणसं लांबतात. बांधवांनो, उदाहरणार्थ एका माणसाला 3 मुलं होती. तिन्ही मुलं मस्त उद्योग व्यवसाय करायचे. चांगलं आनंदी कुटुंब होतं. लग्नाच्या अगोदर उद्योग व्यवसाय करायचे, सगळं काही करायचे. त्यातील दोघांचे लग्न झाले. एकाचं लग्न झालं, सुरुवातीला दोघांचे लग्न झाले. मग दोघांच्याही जावात चळवळी काम करू लागल्या. शेतामध्ये चळवळी, एकत्र कुटुंब होतं मस्त. त्यांना संसाराची हे झाली, एकमेकाच्या चळवळी की बाबा असं केलं तर आपण तसं होते. एकत्र सगळं त्या एकमेकीला समजून घ्यायच्या. आपण जर एकत्र राहिलो तर आपण अशी जर आपण एकत्र राहिलो तर आपलं सगळ्याचं शिल्लक राहील, तसं दोघीचं खाण्यात जाईल, तिघा शिल्लक पडा. सगळं त्या दोघी बहिणीप्रमाणे, बहीण भावाप्रमाणे मस्त अशा मिळून मिसळून राहू लागल्या. दोघी जावा बहिणीसारख्या आणि दोघीही मस्त राहू लागल्या. असेच दिवसामागून दिवस गेले, सगळं काही झालं. मग 3 नंबर त्याचं लग्न झालं आणि 3 नंबर त्याचं लग्न होऊन त्याची बायको नांदण्यास आली. आणि जे लहान होता तो सुशिक्षित होता, चांगला उच्च दर्जात शिकला होता, परंतु त्याला नोकरी लागली नाही. मग त्याला सुद्धा उच्च शिक्षण असल्यामुळे उच्च शिक्षित बायको मिळाली. आणि उच्च शिक्षित बायको मिळाल्यामुळं त्याच्या बायकोला शान शौक मोज मस्त्या करायची शौक होती. म्हणजेच फिरणं, पार्ट्या करणं, हे ते अशा आवड होती. एन्जॉय करायची होती थोडक्यात सांगायचं म्हणजे. मग ते कामधंद्याकडे लक्ष न देता याच्याकडे जास्त हे करायचं. फिरणं, हे करणं, खाणं पिणं, आराम करणं, यातच जास्त ते करायची. त्याचा परिणाम काय झाला, या दोघाला नवरा बायकोला काम करायचा कंटाळा होता. कारण दोघंही सुशिक्षित होते, परंतु त्याला संसाराची आवड नव्हती. म्हणजे याची आवड नव्हती. याला धनदौलत कमावं, आपल्या लेकरा बाळाला कमावं, असं होईल तसं होईल, त्याला आवड नव्हती. त्याचा परिणाम झाला की ते दोघांनी प्रगती केली, हा मात्र मागच पडला. मागं पडून याच्या जे वाट्याला जमीन आली ती सुद्धा ही बटाईनं देऊ आणि मगत्यानं देऊ हे सुद्धा त्यांना असं करून पाहिलं आणि घाणीतच राहिला. ते दोघं मात्र प्रगती पथावर गेले. उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन सुद्धा ते हे मागच राहिला आणि तो कमी शिकून सुद्धा ते दोघं पुढे गेले. मला सांगायचं तात्पर्य बंधवांना एवढंच की जर समजा एखाद्या माणसानं, मोठ्या माणसानं जर चांगला सल्ला दिला, जर आपलं काही चुकलं आणि मोठ्या माणसानं चांगला सल्ला दिला तर त्याचं ऐका. जर आपण त्याचं ऐकलं नाही आणि आपल्या मनालाच करत गेलो आणि आपल्याला काही सुचलं नाही आणि ते आपल्याला सुचलं नाही आणि आपण जर केलं नाही, मोठ्या माणसं ऐकलं नाही, तर आपली अशी प्रगती खुटू शकते. एवढं ठिकाणी सन्माननो, एवढ्याच्या ठिकाणी मला सांगायचं तुम्हाला सगळ्यांना, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सामान्य. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.